हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट केली होती. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपला इंटरनल जेनाटल ऑर्गन हा पार्ट पाहून झालेला आहे. इंटरनल जेनाटल ऑर्गनमध्ये आपण सिस्टीम पाहिली आणि त्याच्यानंतर प्रायमरी सेक्स ऑर्गन ओव्हरीचं डिटेल स्ट्रक्चर पाहिलं. त्याच्यानंतर आपण आज या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा लास्ट पार्ट ज्याला म्हटलं जातं एक्सटर्नल जेनाटल ऑर्गन किंवा एक्सटर्नल जेनाटलिया हा पार्ट पाहणार आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक्सटर्नल जेनाटल ऑर्गनबद्दल मी पहिल्यांदा सांगितलं होतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जो एक्सटर्नली जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये स्क्रोटम येतं आणि त्याच्यानंतर पेनिस येतं. स्क्रोटमबद्दल आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट करत असतानाच हा पार्ट स्टडी केलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती एक नोट तयार करून ठेवायची. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन एक्सटर्नल जेनाटल ऑर्गन. पुढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले हे जे एक्सटर्नल ऑर्गन आहे, हे एक्सटर्नल ऑर्गन आपल्या बुकमध्ये जेवढे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी काय आहेत, याच्यामध्ये ॲडिशन आहेत. हे जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, वल्वा असं म्हटलं जातं. म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सटर्नल जेनाटल ऑर्गन्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज वल्वा. वल्वा कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ एक्सटर्नल जेनाटल ऑर्गन्स. ह्या डायग्राममध्ये हे ऑर्गन मी दाखवलेले आहेत. पहिल्यांदा पहा, हे डायग्राम समजून घ्या की या डायग्राममध्ये मी पहिल्यांदा एक काय दाखवलेलं आहे, डिप्रेशन दाखवलेलं आहे. हे जे डिप्रेशन आहे या डिप्रेशनला इथं वेस्टिब्यूल असं म्हटलं जातं. हे जे स्मॉल डिप्रेशन दाखवलेले आहे याला वेस्टिब्यूल असं म्हटलं जातं. आता हे जे वेस्टिब्यूल आहे याच्यामध्ये दोन ओपनिंग प्रेझेंट असतात की अँटेरियर साईडला आणि पोस्टेरियर साईडला. जे ओपनिंग अँटेरियर साईडला प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं युरेथ्रल ओपनिंग. युरेथ्रल ओपनिंग म्हणजेच एक्सक्रिटरी सिस्टीममधला जो काही लास्ट पार्ट आहे ज्याला आपण युरेथ्रा म्हणतो, हा युरेथ्रा थ्रू काय होत असतं, युरिनचं एक्सप्लेनेशन होत असतं. आणि हे जे ओपनिंग आहे हे वेस्टिब्यूलच्या अँटेरियर रिजनला प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं युरेथ्रल ओपनिंग किंवा याला ऑर्फिसी असंही म्हटलं जातं. पोस्टेरियर साईडला जे ओपनिंग प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं वजायनल ओपनिंग. वजायनल ओपनिंग म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे काही आपण डक्ट सिस्टीममधले पार्ट पाहिले होते, या डक्ट सिस्टीममध्ये पाहिलं होतं की आपण फलोपियन ट्यूब आहे, त्याच्यानंतर युटेरस आहे आणि युटेरसचा जो नॅरो पार्ट आहे ज्याला सर्विक्स असं म्हटलं जातं. आणि सर्विक्स एका ओपनिंगमध्ये ओपन होत असतं, ज्याला एका ट्यूबमध्ये ओपनिंग होत असतं ज्याला म्हटलं जातं वजायना. म्हणजे वजायना याच्याबद्दल मी सांगितलं होतं की ही एक ट्यूब आहे आणि हा एक आहे बर्थ कॅनल आहे. म्हणजेच या वेस्टिब्युल रिजनमध्ये जे काही ओपनिंग प्रेझेंट आहे हे ओपनिंग कुठून आलेलं आहे, वजायनामधून आलेलं आहे. म्हणजे वेस्टिब्युलचा पार्ट समजला आपल्याला की याच्यामध्ये दोन ओपनिंग आहेत, युरेथ्रल ओपनिंग आणि वजायनल ओपनिंग. आता या वेस्टिब्युल रिजनमध्ये नंबर ऑफ ग्लँड्स आहेत. ह्या ग्लँडसुद्धा जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या ज्या काही ॲक्सेसरी ग्लँड्स आहेत याला होमोलोगस असणाऱ्या ग्लँड्स आहेत. फॉर एक्झाम्पल अँटेरियर रिजनला जी ग्लँड प्रेझेंट आहे की ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली जी ग्लँड आहे ज्याला म्हटलं जातं प्रोस्टेट ग्लँड असं म्हटलं जातं. प्रोस्टेट ग्लँड. ह्या प्रोस्टेट ग्लँडला होमोलोगस इथं काय आहे, ग्लँड प्रेझेंट आहे. त्याच्याचबरोबर पोस्टेरियर रिजनला म्हणजेच वजायनल ओपनिंग जिथं प्रेझेंट आहे तिथं या एक्सटर्नल जेनाटल ऑर्गनमध्ये जी ग्लँड प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं बार्थोलिन ग्लँड असं म्हटलं जातं. बार्थोलिन किंवा यालाच वेस्टिब्युलर ग्लँड असं म्हटलं जातं. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ज्या काही ग्लँड आहेत यालाच पॅरलल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा म्हणजेच त्यांचं फंक्शन सेम असणाऱ्या ज्या ग्लँड आहेत त्या म्हणजे कोणत्या आहेत, तर प्रोस्टेट ग्लँडला सिमिलर असणारी ग्लँड आणि त्याच्यानंतर इथं पोस्टेरियर साईडला बार्थोलिन ग्लँड. ह्या ग्लँड इथं काय काम करतात, तर सिक्रिशन ऑफ म्युकस. म्हणजेच हा जो एक्सटर्नल जेनाटलचा जो पार्ट आहे किंवा हे जे डिप्रेशन आहे याला मॉइस्ट ठेवणं किंवा म्युकसमुळं ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करणं हे काम या बार्थोलिन ग्लँडचं आहे. इथं आपला वेस्टिब्युलर हा जो पार्ट आहे किंवा वेस्टिब्युल म्हणजे डिप्रेशन की जो एक्सटर्नल जेनाटल ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहे तो इथं संपलेला आहे की याच्यामध्ये दोन ओपनिंग. पुढे या डिप्रेशनला कव्हर करणारा एक स्किन फोल्ड प्रेझेंट असतो आणि जो थिन असतो ज्याला म्हटलं जातं लेबिया किंवा लॅबिया मायनोरा असं म्हटलं जातं. लेबिया मायनोरा विच कवर्स द वेस्टिब्यूल. आता इथं या वेस्टिब्यूलला कवरिंग कशासाठी असतं, तर याच्यामध्ये दोन ओपनिंग प्रेझेंट असतात. याच्या प्रोटेक्शनसाठी आणि यांना नेहमी कव्हर करण्यासाठी हे थिन फोल्ड प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं लेबिया मायनोरा. लेबिया मायनोराच्या वरती एक काय आहे, इरेक्टाईल ऑर्गन प्रेझेंट आहे किंवा टिश्यू प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं क्लिटॉरिस. क्लिटॉरिस. क्लिटॉरिस इज द होमोलोगस टू द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला जो काही कॉप्युलेटरी ऑर्गन आहे ज्याला म्हटलं जातं पेनिस.
ह्या पेनिससारखं जे स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं क्लिटॉरिस, आणि जे लेबिया मायनोराच्या वरती जे काही एलिव्हेटेड स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं क्लिटॉरिस असं म्हटलं जातं, हा एक सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला, जो एक्सटर्नल जेनाटलियामध्ये येतो. लेबिया मायनोराबद्दल समजलं की वेस्टिब्युलला कव्हर करणारं आणि प्रोटेक्शन करणारं स्ट्रक्चर ज्याला लेबिया मायनोरा. लेबिया मायनोरानंतर जो मोठा स्किन फोल्ड येतो आणि ज्याच्यामध्ये नंबर ऑफ स्वेट ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि आफ्टर प्युबर्टी ज्याच्यावरती हेअर ग्रोथ होत असते, असा जो रिजन आहे ज्याला म्हटलं जातं लेबिया मेजोरा. नेहमीच लेबिया मेजोरा या वेस्टिब्युलला कव्हर करण्याचं काम करत असतो, म्हणजेच प्रोटेक्शनचं काम करत असतो, कारण इथं 2 ओपनिंग प्रेझेंट असल्यामुळे. म्हणजे लेबिया मेजोरा म्हणजेच एक्सटर्नल जेनाटल ऑर्गनचं पहिलं प्रोटेक्टिव्ह कवरिंग, ज्याच्यामध्ये स्वेट ग्लँड प्रेझेंट आहेत आणि याचं मेन फंक्शन आहे की क्लोजिंग ऑफ एक्सटर्नल ऑर्गन किंवा वजायनल ओपनिंगचं क्लोजिंग करणं. त्याच्यानंतर लेबिया मायनोरा स्मॉलर थिन फोल्ड की ज्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह ऑर्गन क्लिटॉरिस आहे. त्याच्यानंतर वेस्टिब्युल म्हणजे स्मॉल डिप्रेशन. आता पहा, या वेस्टिब्युलमध्ये 2 ओपनिंग सांगितले, युरेथ्रल ओपनिंग आणि वजायनल ओपनिंग. वजायनल ओपनिंग हे मस्क्युलर ट्यूब वजायना या वेस्टिब्युल रिजनमध्ये ओपन झाली, ज्याला वजायनल ओपनिंग असं म्हटलं जातं. आता या वजायनल ओपनिंगला आणखी एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं हायमेन असं म्हटलं जातं, की हे जे हायमेन आहे फिजिकल एक्सरसाइजमुळे काय होत असतं, कट होत असतं. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की फिमेलची जी व्हर्जिनिटी आहे ही याच्यावरती डिपेंड असते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे की फिजिकल एक्सरसाइजमध्ये हा जो हायमेन म्हणजे जो काही मेम्ब्रेन आहे तो काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो. म्हणजे हे टोटल जे स्ट्रक्चर आहे ज्याला वल्वा असं म्हटलं जातं. एक्सटर्नल जेनाटल ऑर्गनवरती आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो की काही ऑर्गन हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होमोलॉगस आहे. तर ते ऑर्गन कोणते, तर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आता पाहिलं की लॅबिया मेजोरा इज अ होमोलॉगस टू द स्क्रोटम असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या सॅकमध्ये टेस्टिस प्रेझेंट आहे त्या सॅकला आपला स्क्रोटम असं म्हणलेलं आहे, आणि हे स्क्रोटम आणि त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला लेबिया मेजोरा हे दोन्ही ऑर्गन कसे आहेत, होमोलॉगस आहेत. त्याच्यानंतर लेबिया मायनोरावरती जे काही एलिव्हेटेड स्ट्रक्चर आहे, जो इरेक्टाईल टिश्यू सेन्सिटिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे ज्याला क्लिटॉरिस असं म्हटलं जातं, आणि हा क्लिटॉरिस होमोलॉगस टू द पेनिस जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे. आणि त्याच्यानंतर जे काही वेस्टिब्युलर ग्लँड आहे ज्याला बार्थोलिन ग्लँड असं म्हटलं जातं, ही बार्थोलिन ग्लँड होमोलॉगस टू द वेस्टिब्युलर ग्लँड असंही म्हटलं जातं. याच्यावरती आपल्याला 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. इथं आपला एक्सटर्नल जेनाटलिया हा पॉईंट कव्हर झाला. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला लास्ट पार्ट ज्याला म्हटलं जातं ॲसेसरी ग्लँड्स असं म्हटलं जातं, आणि या ॲसेसरी ग्लँड्समध्ये जसं एक्सटर्नल जेनाटलियामध्ये आपण पाहिलं की बार्थोलिन ग्लँड आहे जी म्युकस सिक्रेशनचं काम करणार आहे, तसंच एक्सटर्नल किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिकमध्ये जी ग्लँड येत असते फिमेल बॉडीमध्ये ज्याला म्हटलं जातं मेमरी ग्लँड असं म्हटलं जातं. तर या मेमरी ग्लँडबद्दल पाहूया. ॲक्च्युअली प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमल्स असं म्हटलं जातं. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात मोठा जो क्लास आहे आणि जो शेवटच्या नंबरला येतो ज्याला मॅमल्स असं म्हटलं जातं. या मॅमल्सला मॅमल्स असं का म्हटलं जातं, कारण त्यांच्यामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे. आता मेल आणि फिमेल या दोघांच्यामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट असतात, पण फिमेलमध्ये जी मेमरी ग्लँड प्रेझेंट असते ज्याच्यामध्ये तो जो ऑर्गन असतो त्याला म्हटलं जातं वेस्टिजियल ऑर्गन असं म्हटलं जातं. का, कारण या मेमरी ग्लँडचं मेन फंक्शन आहे नरिशमेंट टू द बेबी. म्हणजेच या नरिशमेंटसाठी मेमरी ग्लँड नेहमी मिल्क सिक्रिशनचं आफ्टर डिलिव्हरी मिल्क सिक्रिशनचं काम करत असतात. हे मेलमध्ये होत नाही, म्हणून मेलमध्ये प्रेझेंट असलेल्या मेमरी ग्लँडला वेस्टिजियल ऑर्गन असं म्हटलं जातं. फिमेलमध्ये मेमरी ग्लँडचं जे काही फंक्शन आहे ते काय आहे, प्रोडक्शन ऑफ मिल्क. तर सुरुवातीला आपण डायग्रामॅटिक पाहूया. या डायग्राममध्ये मी दाखवलेलं आहे की जो सेक्शनल व्ह्यू आहे याच्यामध्ये मेमरी ग्लँडचं स्ट्रक्चर दिसतं. तर नेमकं मेमरी ग्लँडमध्ये आपल्याला कोणता पार्ट स्टडी करायचा आहे, तर या मेमरी ग्लँडचा आपण जेव्हा सेक्शनल व्ह्यू पाहतो तेव्हा याच्यामध्ये नंबर ऑफ लोब्युल्स दिसतात. लोब्युल म्हणजे कोणता पार्ट, हा जो पार्ट आहे, म्हणजे जे कंपार्टमेंट दिसतात किंवा सेपरेशन दिसतात ज्याला म्हटलं जातं लोब्युल्स. आता एका मेमरी ग्लँडमध्ये ॲक्च्युली हे स्ट्रक्चर पेअर्ड स्ट्रक्चर आहे, म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईडला. आता हे जे मेमरी ग्लँडचं जे स्ट्रक्चर आहे कोणत्या रिजनला प्रेझेंट आहे, तर आपल्या बॉडीच्या जिथं काय आहे, आपल्या बॉडीचा जो काही वेंट्रल साईड आहे आपल्या बॉडीची, या वेंट्रल साईडला या मेमरी ग्लँडचं लोकेशन आहे. त्याच्यासोबत बॉडी डिव्हिजनमध्ये थोरॅसिक रिजनमध्ये या मेमरी ग्लँडचं लोकेशन आहे, जिथं थोरॅसिक केज आहे. आपल्याला माहिती आहे की थोरॅसिक केज हा कशापासून तयार झालेला आहे, थोरॅसिक रिब्स, चेस्ट बोन हे काय आहेत,
थोडेसे केज तयार करणारे स्ट्रक्चर आहेत. त्यांच्याच बरोबरचा इलिव्हेटेड जो पार्ट आहे, इथं मी ह्या डायग्राममध्ये दाखवलेला आहे की ह्या रिब्स आहेत आणि रिबच्या मध्ये कोण आहे, इंटरकोस्टल मसल्स आहेत. त्याच्यानंतर स्किन येते आणि स्किन पुढे काय झालेली आहे, इलिव्हेटेड झालेली आहे. कारण हे जे स्ट्रक्चर आहे याला मॉडिफाईड स्वेट ग्लँड असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये नंबर ऑफ फॅटचं काय आहे, डिपॉझिशन आहे, म्हणजे फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू या ग्लँडमध्ये प्रेझेंट आहे. याला ग्लँड्युलर स्ट्रक्चर असं का म्हटलं जातं, कारण हे सिक्रेशनचं काम करतं, म्हणून याला ग्लँड्युलर स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. तर या सेक्शनल व्ह्यूमध्ये पहा की याच्यामध्ये नंबर ऑफ कंपार्टमेंट्स आहेत. तर एका मेमरी ग्लँडमध्ये, किंवा याला ब्रेस्ट असंही म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये 15 ते 20 कंपार्टमेंट्स असतात आणि हे जे कंपार्टमेंट्स आहेत याला मेमरी लोब्स असं म्हटलं जातं. आता या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला डक्ट सिस्टीम स्टडी करायची आहे. ॲक्च्युली मेमरी ग्लँडची जी डेव्हलपमेंट आहे आफ्टर प्युबर्टी स्टार्ट होते. आफ्टर प्युबर्टी मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट होण्यासाठी 2 हार्मोनची गरज असते, ज्याला म्हटलं जातं, पहिलं जे हार्मोन आहे त्याला म्हटलं जातं प्रोजेस्टेरॉन आणि 2 नंबरचे जे हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं इस्ट्रोजन. म्हणजेच आफ्टर प्युबर्टी मेमरी ग्लँडच्या डेव्हलपमेंटसाठी ज्या हार्मोनची गरज असते ते आहे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. आता जेव्हा फर्टिलायझेशन प्रोसेस होते आणि प्रेग्नन्सी स्टार्ट होत असते तेव्हा ही डक्ट सिस्टीम ॲक्टिवेट होणं हे गरजेचं असतं. कारण प्रेग्नन्सी पिरियड संपल्यानंतर आफ्टर डिलिव्हरी म्हणजे पार्श्युलेशन नंतर मिल्कचं काय झालं पाहिजे, इजेक्शन झालं पाहिजे. ह्याची जी सुरुवात असते ती प्रेग्नन्सी पिरियडमध्येच काय होत असते, चालू होत असते. आणि त्याच्यासाठी ज्या हार्मोनची गरज लागत असते त्या हार्मोनला म्हटलं जातं प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिनमुळं नेमकं काय होत असतं, प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मिल्क सिक्रेशनचं काम हे स्टार्ट होत असतं. आणि आफ्टर डिलिव्हरी किंवा पार्च्युलेशन नंतर पुढचे जे 2 हार्मोन आहेत ज्याला म्हटलं जातं ऑक्सिटोसिन या हार्मोनमुळं काय होत असतं, इजेक्शन ऑफ मिल्क फ्रॉम निपल ही प्रोसेस होत असते. म्हणजे मेमरी ग्लँडच्या स्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे ते प्रेग्नन्सी पिरियड असेल किंवा प्युबर्टी असेल किंवा आफ्टर डिलिव्हरी, जे हार्मोन काम करत असतात ज्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, प्रोलॅक्टिन आहे आणि ऑक्सिटोसिन आहे. तर पहा, हे झालं याचा फंक्शनल व्ह्यू. आता आपण हे स्ट्रक्चरली पाहू की याच्यामध्ये आधीच सांगितलं की कंपार्टमेंट आहेत 15 ते 20. आता जेव्हा आपण सिंगल कंपार्टमेंटचा विचार करतो तेव्हा याच्यामध्ये काय आहे, डक्ट सिस्टीम प्रेझेंट आहे. तर या डक्ट सिस्टीममध्ये जो पहिला जो पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं अल्व्हिओलस. अल्व्हिओलस ही एक काय आहे, सॅक आहे. ही प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये प्रेझेंट असणार आहे. या सॅकमध्ये स्पेशल टाईप्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. इथं जेव्हा प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं सिक्रेशन होतं तेव्हा प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या स्टिम्युलेशनमुळं इथं या ज्या सेल्स आहेत या सेलला म्हटलं जातं मिल्क प्रोड्युसिंग सेल्स असं म्हटलं जातं. आणि जेव्हा प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा इम्पॅक्ट होतो तेव्हा या सेल्स या अल्व्हिओलसमध्ये प्रेझेंट असलेल्या स्पेशल टाईपच्या ज्या सेल्स आहेत किंवा यांनाच मिल्क प्रोड्युसिंग सेल्स असं म्हटलं जातं, ह्या मिल्क प्रोडक्शनचं काम स्टार्ट करतात. तयार झालेलं मिल्क हे फाईन कॅपिलरीमध्ये येतं. या फाईन कॅपिलरीला म्हटलं जातं मेमरी ट्युब्युल्स असं म्हटलं जातं. अनेक कॅपिलरी एकत्र येतात आणि एक डक्ट तयार होतो ज्याला म्हटलं जातं मेमरी डक्ट. आता इथं हा जो मेमरी डक्ट आहे या मेमरी डक्टला सुद्धा स्टिम्युलेशनची गरज असते. आणि या मेमरी डक्टवरती कशाचा इम्पॅक्ट असतो, हार्मोन इस्ट्रोजन. जेव्हा हार्मोन इस्ट्रोजनचा इम्पॅक्ट होतो तेव्हा मेमरी डक्ट इथं तयार झालेलं जे काही मिल्क आहे हे पुढे पास करण्याचं काम करत असतो. म्हणजेच या अल्व्हिओलसवरती प्रोजेस्टेरॉनचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे अल्व्हिओलस स्टिम्युलेट करतात मिल्क प्रोड्युसिंग सेलला, त्यामुळे मिल्कचं प्रोडक्शन होतं. पुढे जाऊन इस्ट्रोजन सिक्रेशनमुळे मेमरी डक्टवरती स्टिम्युलेशन मिळतं आणि तयार झालेलं मिल्क हे एका स्वोलन किंवा फुगलेल्या पार्टमध्ये येतं ज्याला म्हटलं जातं ॲम्फ्युला. म्हणजे हा कॉमन डक्ट झाला ज्याला म्हटलं जातं मेमरी डक्ट. मेमरी डक्टपासून जे आलेले जे मिल्क आहे पुढे एका बॅगमध्ये स्टोअर होतं ज्याला म्हटलं जातं ॲम्फ्युला. इथं टेम्पररी स्टोरेज ऑफ मिल्क हे या ॲम्फ्युलाचं फंक्शन आहे. इथं मिल्क प्रोडक्शन पुढे कॅरी हा डक्ट करणार आहे आणि इथं टेम्पररी स्टोरेज म्हणजे प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ही प्रोसेस काय होत असते, स्टार्ट होत असते. त्याच्यानंतर लॅक्टोफेरस डक्ट. आता प्रेग्नन्सी पिरियडमध्ये जे काही प्रोलॅक्टिन हार्मोन आहे ह्या प्रोलॅक्टिन हार्मोनमुळं लॅक्टोफेरस डक्ट काय व्हायला लागतात, स्टिम्युलेट व्हायला लागतात. ॲक्च्युली लॅक्टोफेरस डक्ट्स ह्या प्रेग्नन्सी पिरियडमध्येच काय होत असतात, म्हणजे ॲक्टिवेट होत असतात. इथं जे स्टोरेज झालेलं जे काही मिल्क आहे हे पुढे कॅरी करणं आणि या लॅक्टोफेरस डक्टची जी अटॅचमेंट आहे तो या मेमरी ग्लँडचा जो इलिव्हेटेड जो पार्ट आहे
छोटंसं जे बल्जिंग आहे ज्याला म्हटलं जातं निपल असं म्हटलं जातं, याला हे काय करत असतात, अटॅच होत असतात. म्हणजे जेव्हा आफ्टर डिलिव्हरी किंवा पार्च्युरेशन प्रोसेस जेव्हा होते आणि जेव्हा बेबीची सकिंग मुवमेंट चालू होत असते, तेव्हा या लॅक्टिफरस डक्ट्समधले प्रेझेंट असलेले जे काही मिल्क आहे ते काय होणार आहे, इजेक्ट होणार आहे. म्हणजेच या मेमरी ग्लँडमधला पहिला इलिव्हेटेड पार्ट ज्याला म्हटलं जातं निपल असं म्हटलं जातं, ज्याच्या थ्रू नरिशमेंटची काय होत असते, प्रोसेस होत असते. पुढे या निपलला सराउंडिंग एक पिगमेंटेड एरिया असतो ज्याला म्हटलं जातं ॲरिओला असं म्हटलं जातं. या ॲरिओलामधून नंबर ऑफ काय निघालेले आहेत, लोब्स निघालेले आहेत. प्रत्येक लोबमध्ये एक फाईन कॅपिलरी नेटवर्क तयार झालेलं आहे ज्याला लॅक्टिफेरस डक्ट असं म्हणलेलं आहे. लॅक्टिफेरस डक्ट ह्या प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे काय होणार आहे, स्टिम्युलेट होणार आहे. लॅक्टिफेरस डक्ट नंतर जो काही स्वेलिंग पार्ट तयार झालेला आहे ज्याला ॲम्फ्युला असं म्हणलेलं आहे. ॲम्फ्युलापासून एक डक्ट तयार झाला ज्याला मेमरी डक्ट असं म्हणलं जातं. मेमरी डक्ट पासून नंबर ऑफ फाईन कॅपिलरीज निघणार आहेत ज्यांना मेमरी ट्युब्युल्स असं म्हणलं जातं. आणि या सगळ्या मेमरी ट्युब्युल्स एका कॉमन सॅकमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ही जी सॅक आहे ज्याला अल्व्हिओलस असं म्हटलं जातं आणि या अल्व्हिओलसमध्ये मिल्क प्रोड्युसिंग सेल आहेत. आता हे प्रत्येक लोबमध्ये काय असणार आहे, कॉमन असणार आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये हे प्रेझेंट असणार आहे. जेवढे 15 ते 20 लोब असतील तेवढीही काय असणार आहे, डक्ट सिस्टीम असणार आहे. आणि याच्यावरती काय असणार आहे, फॅटी टिश्यू प्रेझेंट असणार आहे. कारण मेमरी ग्लँड हा कशापासून बनलेला आहे, फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे. हे झालं स्ट्रक्चर ऑफ मेमरी ग्लँड. आता मुळात आहे की हे स्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एक वेगळा क्वेश्चन विचारला जातो की हार्मोनलचा इम्पॅक्ट. प्रोजेस्ट्रॉन, प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे हार्मोन आफ्टर डिलिव्हरी म्हणजे पोस्टेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड हे काय करत असतं, हे हार्मोन सिक्रेट करत असतं. इथंपर्यंतचे जे हार्मोन्स आहेत हे कशाचे आहेत, अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. ॲक्च्युली मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट ही आफ्टर प्युबर्टी स्टार्ट होते. प्रेग्नन्सीमध्ये डेव्हलपमेंटसाठी काय होत असतो, हार्मोनल इम्पॅक्टमुळे याची डेव्हलपमेंट फास्ट होत असते आणि आफ्टर डिलिव्हरी हे काय होत असतं, फंक्शनल होत असतं. इथं आपला ॲसेसरी ग्लँड, मेमरी ग्लँड हा पार्ट संपलेला आहे.